सरकारच पाड घालता जाल्यार शेतकार शेताक कशी रोयतले? खांडेपारच्या लोकांनी तिडक उक्तायल्या। केरये खांडेपार हायवेचे काम चल्ला, पण हायवेच्या हाडबडीत कामांचे पानवळ शेतकारांक भोगचे पडटा। कुर्टी खांडेपार शेतांनी माती घुसल्या, शेतां नापीक जाल्यात। बेगोबेग ही माती काढून दियात, थळाव्या शेतकारांनी मागला। आम्ही जे आसात ते आता केरिया कोपरवाड्या आणि हांगा जे नॅशनल हायवेचे काम चलताले आणि काम चलता आसतना ती सगळी माती खणून तेणी सकयल दवरली, ती पावसांत सगळी शेताक आयिल्ली आसा आणि हे शेत कंप्लिटली सारखे काबार जाल्ले आसा। लोकांचो डिमांड आसा की हे शेत शेतांतली माती जी आहा ती बेगीनची बेगीन काडून दिवची आणि तांकां रोवपाक दिवचें म्हणून। जर काम काडपाक गेले जाल्यार ते शेतूय रोवपा जावचें ना आणि ते भातूय पिकोवपाक शकपा ना, कित्याक जी माती काडपाकूच तांकां 2-3 म्हयने लागतले फक्त माती काडपाक खातीरच। ताका लागून लोकांक शेतकाराचो डिमांड आसा की आमी आमची शेतां सांगा आणि शेतां पिकोवपा खातीर जी माती जी आहा पडली आहा ती बेगीची बेगीन काडून दिवची आणि तांकां शेत रोवपाक दिवचें। हे फाटल्यान आमकां शेत दिसता, ती शेताची कशी नासाडी जाल्या ती तुमकां पळोवपाक मेवता। ती नासाडी जावपाक कारण कितें? कारण नॅशनल हायवे। आतां नॅशनल हायवे रोड एक्सटेंशन करतना हे जे शेत आहा ते शेता वाटेच्यान तो रोड एक्सटेंड करतना एक रिटेंशन वॉल बांदलेली आणि रिटेंशन वॉल बांदतना जी एक्सेस माती हांगासर आसली ती माती तेणी काडूंकूच ना। पावस तेगोत आयलो, PWDक सांगलें इंजिनियरांक काडटा म्हणून एश्युरन्स दिताले फक्त, पूण काडपाचे कांयच प्रयत्न करलो ना तेणी। एकूच फावटीन कितें येयलें, माती इल्लीशी आहा, मशीन लायलां आणि हिंगाचे एक पोत्तून ती वॉलाक तेकून दवरलेली आहा। पावस येयल्ल्या कारणान ती माती सगळी परतून शेतान गेल्ली। शेताची जी लँड फर्टिलिटी आहा ती काबार जाल्या। तुमी म्हणटा मागीर गोंयकार शेत रोयना, शेतां पाडी घायल्या, तर सरकारूच शेतां पाडी घालता जाल्यार शेतकार शेतां कशें रोयतले? जे दिसा पयर आमी झऱ्याक पायप घालपाक लायल्ले, ते पायपा खातीर ती तेंच्यांनी माती काडलेली, ती सायडीक घातलेली। ती माती हे पावसाचे पयलीं तेंच्यांनी काडली ना आणि पावसान नंतर पावस पडलो, आमी ऑथॉरिटी कडेन सगळ्या कडेन उलयले, सगळें सांगलें, इंजिनियराक सुद्दां सांगलेलें आमी, कित्याक ती माती बेगीची बेगीन काडात, नाजाल्यार ती पावसान सगळें शेतान येतली आणि शेतान येयली जाल्यार ते शेतान कंप्लीट म्हणजे थंय पांय घालपाचो आसचें ना। आमी सांगले उपरांत आमकां कोणी तरी सांगलें कित्याक ते काडपाचें आसा म्हणून, तरी आसतना ती काडलीच ना आनी हे पावसार ते सगळे शेतान सगळी माती गेल्ली आसा, सगळे शेतरी पडलेले आसा। हे वर्सा आमकां ते शेत रोवपाक मेळचें ना। हांव ऑथॉरिटी कडेन मागता ती बेगीचे बेगीन ती कितें माती पडलेली आहा, ती भर पडलेली आसा, ती सगळी काडपाची आणि आमकां हे शेत अंदू हे फावटीच रोवपाक आमकां ते तयार करून दिवचें। गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, जवाहर बर्वे आनी सानिका नागवेकर।